दिला। माझ्या भाऊबंद गेले होते, आमच्या गावाला रस्ता पाहिजे, आमच्या वणी तालुक्याचे सर्व ते यदाकानाचे मी थांबलो असतो तर आमच्या भाषेमध्ये स्थितीमध्ये जो काही बदल होतोय, पाणी कमी पडतंय, हे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मांजरपाड्या आपल्या महायुतीचे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार नरहरी झिरवाळ, आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी आमदार धनराज महाले, रवींद्र पगार, सुनील पाटील, गणपतराव पाटील, सुरेशराव डोकळे, बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब तांबडे, सदाशिवराव शेळके, महेंद्र बोरा, नरेंद्र जाधव, प्रकाशराव वडजे, आर.डी. गवळी, वसंतराव कावळे, योगेश तिडके, मधुकर भरसट, कैलास मावळा, विलास कड, राजेंद्र उफाडे, श्याम मुरकुटे, किरण तिवारी, अशोक कोंगारे, यश पवार, विश्वास देशमुख, रवींद्र सोनवणे, सागर पगारे, नंदू बोंबले, पंकज पाटील, महेंद्र पारख, सुरेश कळमकर, मनोज डिकले, अमोल उगले, जमीरभाई शेख, रामदास वाघिरे, दुर्गेशजी चितोडे, हाजी सोमवंशी, प्रकाश शिंदे, विनोद देशमुख, संपतराव गडवजे, रामराव चौधरी, आनंदराव चौधरी, विठ्ठलराव संधान। आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे माझे दिंडोरी अमोल कदम, दिंडोरी आणि पेठ परिसरातील आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, आठवले साहेब आणि इतर मित्र पक्षांचे उपस्थित असणारे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर थोडासा मला वेळ झाला आहे, कारण आता मला सिन्नरला जायचं आहे, त्यानंतर कोपरगावला जायचं आहे आणि त्यानंतर मुंबईला जायचं आहे, कारण आज मुंबईला एक महत्त्वाची मोदी साहेबांची सभा आहे। आज इथं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आलेलो आहे। एक तर उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्धशक्तिपीठ असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक होतो, तसंच खंडेराव महाराजांना वंदन करतो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आणि अंत्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या कार्याचं स्मरण करून मी त्यांना देखील अभिवादन करतो। आज मी तुम्हाला महायुतीचं सरकार पुन्हा या राज्यामध्ये यावं आणि केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी तुमच्या माझ्या राज्याला मोदी साहेबांच्याकडनं, अमित शहांकडनं, गडकरी साहेबांच्याकडनं, शिवराजसिंह चौहान साहेबांच्याकडनं आणि पियुष गोयल ह्या सर्वांच्याकडनं मिळावा। आणि म्हणून यावेळेस पुन्हा एकदा आपण दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, त्या नरहरी झिरवाळ यांच्या घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं अशा प्रकारची विनंती करायला आलो आहे। जे मशीन मिळणार आहे त्या मशीनमध्ये वर्ण 3 क्रमांकाला आपलं नाव आहे नरहरी झिरवाळ, त्यांचा फोटो, घड्याळ आणि तिथं बटन दाबायचं आहे। 3 नंबरला टोपी आहे। मध्ये त्यांचा फोन आला, दादा माझा बिन टोपीचा ते फोटो लावतात, तर म्हणलं कसं होणार आता आपलं, सगळ्यांना कळणारच नाही। नरहरी झिरवाळ आणि आमचे त्या ठिकाणी हिरामण खोसकर, टोप्या 2 दिसल्याशिवाय ही दोघं गडी शोभतच नाही। सभागृहात वगैरे आम्ही बघतो, एक त्यांचा वेगळा पेहराव, एक त्यांची ओळख आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही। ही परंपरा आहे, ही हळूहळू
लुप्त होत चालले. नवी पिढी थोडंसं टोपी आता घालत नाहीत, दुसऱ्यालाही घालत नाही, स्वतःही घालत नाही. सरळ मार्गी आहेत आमची तरुण जनता. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आजच्या सभेच्या निमित्तानं माझ्या ह्या उमेदवाराला आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला कोळी महासंघाने संघटनेचा पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल रमेशदादा पाटील, प्रकाश बोबडे आणि राजहंस टपके यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. तसंच आमचे धनवान भारत पार्टी, त्या धनवान भारत पार्टींनी देखील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. महायुतीला त्यांनी पाठिंबा नरहरीला जाहीर केलेला आहे. संत सेना महाराज समाज मंडळ, आमचे जगदीश सोनवणे त्याचे प्रमुख आहेत. त्यांनी देखील विजय पंडित, देवेंद्र तासकर, माधवराव सोनवणे, दिनेश कडवे यांनी पण या ठिकाणी आमच्या नरहरी झिरवाळना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याबद्दल त्यांचाही आभार. आमच्या राष्ट्रीय जनसेवक पक्ष, त्यांनी पण या निवडणुकीमध्ये नरहरी झिरवाळांना पाठिंबा जाहीर केला. त्यांचे विजय अप्पा पंडित आणि बाकीच्या मान्यवरांचं देखील मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. कोळी महासंघाने पण त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. नाभिक समाजाने पण जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. जय आदिवासी युवा राष्ट्रीय संघटना यांचा पण पाठिंबा आहे. पांडुरंगराव गायकवाड, भगवानराव खिलारी, विलासराव गवडी आणि अमोल जाधव यांनी हा पाठिंबा दिलेला आहे. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि आभार देखील मानतो. मित्रांनो, ही निवडणूक तुमच्या माझ्या भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. उद्याच्या 20 तारखेला निवडणूक आहे. आता 4च दिवस राहिलेत प्रचाराचे. आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत. नरहरी झिरवाळनी बराच त्याच्यामध्ये सांगण्याचा आपल्याला सगळ्यांना प्रयत्न केला. एखाद्या माणसाला मनाला कुठंतरी ठेच लागली, काम चांगलं करत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता सगळा समाज आपला आहे ह्या हेतूने काम केलं आणि कुणीतरी वेडेवाकडे आरोप केले तर आमच्यासारख्याला देखील दुःख होतं. शेवटी आम्ही हाडामासाची माणसं आहोत आणि त्याच्यामुळं नरहरीला त्या वेदना झाल्या. ते आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, मला एक कार्यक्रम जसा लखमापूरकर इथं दिंडोरीला घेतलेला होता आणि तिथं मी सांगितलेलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू. माझं नरहरी, मी तुम्हाला एवढा मोठा निधी दिला, मला फक्त आठवण करायला पाहिजे होती. माझी विनंती आहे की मुंबईत असताना मला आठवण करा, PS कडे द्या. ते तुमचं जे काम राहिलेलं आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु तुमचं ते काम हा अजित पवार पूर्ण करेल. मला कोणी लक्षात आणून दिलं नाही, नाहीतर मी हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात दिलेले आहेत. आज तुमच्या ह्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात जिथं पेठचा आणि दिंडोरीचा भाग येतो तिथं आम्ही वळण बंधाऱ्यांच्या सहित जे काही इथं कामं केली, आत्ता शेवटच्या क्षणी देखील आचारसंहिता लागायच्या आत जे काही रस्त्यांना निधी दिला, वेगवेगळ्या विकास कामाला निधी दिला, त्या सगळ्याची बेरीज मारली तर दिंडोरीकरांनो 3000 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी होत आहे. 3000 कोटी. माझ्या माहितीप्रमाणे कधी दिंडोरीच्या इतिहासात आत्तापर्यंत एवढा निधी कधी आला नव्हता. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि मी सरकारमध्ये काम करतोय. आम्ही विकास कामाला अग्रक्रम देतोय आणि त्यामुळे सगळ्यांनाच निधी दिला. नरहरींना सांगितलं, काहीतरी टीका केली वरिष्ठांनी इथं येऊन की
असं एकदा दिल्लीला गेले नंतर पण निघून गेले असं नाही झालं. मी आज दिंडोरीकरांना तुम्हाला सांगतो, जेवढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते जेवढे, त्या सगळ्यांनी सह्या केल्यात, सर्वच्या सर्व. आता जयंत पाटील, राजेश टोपे हे काही तिकडे आहेत, त्यांच्याही सह्या आहेत. आणि सगळ्यांनी दिलं की साहेब पहिल्या 2.5 वर्षात तुम्ही आम्हाला शिवसेनेबरोबर जायला सांगितलं. शिवसेनेची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. भाजपची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा मिळती जुळती आहे. मग तिथं 2.5 वर्ष पाठिंबा दिलेला चालतो, तर इथं पाठिंबा दिला तर का नाही चालत? 2014ला तर बाहेरनं पाठिंबा दिलेलाच होता, तेव्हाच देवेंद्रजींनी शपथ घेतली. आणि त्यामुळं कुठेही नरहरी झिरवाळनी एकट्याने निर्णय घेतला नाही. निर्णय तिथं भुजबळांनी केला, माणिकराव कोकाटेंनी घेतला, नितीन पवारनी घेतला, तिथं आमच्या सरोज अहिरेंनी घेतला, दिलीप बनकरनी घेतला, सगळ्यांनी निर्णय घेतला, अख्ख्या जिल्ह्याने निर्णय घेतला. त्याला का बिचाराला दोष देता? आदिवासी समाजाच्या म्हणून ठोकायचा असं कसं चालेल? बोलायचं तर सगळ्यांना बोललं पाहिजे. काही ठिकाणी तुम्ही बोलणार नाही. मला आता मी दिंडोरीची सभा, निफाडची सभा करून आलो, तिथं तर नाव पण दिलीपचं घेतलं नाही. आणि त्या दुसऱ्याला जिथं मतं मागायला गेले त्याचंही नाव घेतलं नाही, त्याला मतं द्या म्हणून. मी तर सांगायला आलोय, महायुतीचे उमेदवार घड्याळाचे चित्र वरनं 3 नंबरला नाव, त्याला तुमचं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत द्या, हे मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. यामध्ये कुठेही आम्ही चुका केल्या नाही. उलट आम्ही सरकारमध्ये गेलो ते विकास कामाच्या करता गेलोय. आम्ही सरकारमध्ये गेलो ते शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. आमची विचारधारा तीच आहे, आमची भूमिका तीच आहे. काल पण होती, आज पण आहे, उद्याही राहणार आहे. ही गोष्ट मागण्याच्या करता मी या परिसरामध्ये आलेलो आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी, अडचणी येतात पण मत दिलं पाहिजे. यंदाचा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला की बऱ्याच दिवसात असा पाऊस झाला नाही. सगळी धरणं भरली, सगळे ओढे नाले वाहत आहेत, नदी वाहतीये, पाझर फुटलेत, बोरला पाणी आहे, विहिरींना पाणी आहे. पण या यंदाच्या पावसामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं, द्राक्ष बागायतदारांचं पण नुकसान झालं. त्याच्याकरता देखील आम्हाला लक्ष घालावं लागेल. त्याच्यामध्ये त्यांना विम्याचं संरक्षण, जसं आम्ही 1 रुपयामध्ये विमा उतरवतो तसं द्राक्ष बागायतदार संघाने मला सांगितलं, दादा आम्ही 1000 रुपये देतो पण आमचाही उतरा. मी त्याच्या संदर्भात उद्याची निवडणूक झाल्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, जे अतिशय चांगले मध्य प्रदेशचे अनेक वर्ष मुख्यमंत्री होत्या, अनेक वर्ष, 13 का काहीतरी वर्ष, त्यांना भेटून त्यांनी पण तिथं कृषी विकास GDP वाढवलेला होता, दर वाढवला होता. त्यांना अनुभव आहे. त्यांना सांगितल्यानंतर काम ते करतात. आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना सांगू हे आमचं दुखणं आहे. अजून काही द्राक्ष बागायतदार संघाचे अडचणी आहेत. अध्यक्षांनी मला सांगितलं, मध्ये सह्याद्रीला मी गेलो होतो तेव्हा पण त्याच्याबद्दलची माझी चर्चा ही निश्चितपणे झालेली आहे आणि त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका, अशा पद्धतीनं माझी तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो, त्याच वेळेस माझ्याबरोबर नरहरी होते, बाकीचे कार्यकर्ते होते, रवींद्र होता. त्यावेळेस मला सांगितलं की दादा, आमच्या 111 द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, तुमच्या पुण्याची कोण महिला आहे, पूर्वा चव्हाण, तिनं म्हणले फार फसवलं, परदेशात जाती काय, दरवर्षी फसवती. अरे म्हणलं दरवर्षी फसवती तर तुम्हाला यंदा फसवल्यावर पुन्हा तिला कशाला बोलवता रे? दरवर्षी फसवती तर नाही. म्हणले आमची चूक झाली. ठीक आहे, चूक झाली. त्यांनी सांगितलं काही करा आणि हिला पकडून आणा. मी डिपार्टमेंटला सांगितलं, तुम्ही आम्हाला उपमुख्यमंत्री केलंय, हे आमचे तुमचे ऋण आम्ही कधी विसरू शकत नाही. परदेशात द्राक्ष एक्सपोर्ट करून शेतकऱ्यांची अनेक वर्ष ही पूर्वा चव्हाण फसवणूक करते. दशरथ जाधव यांनी वडी पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल केली. त्या संशयित पूर्वा चव्हाण हिनं काही लाख रुपयांची फसवणूक केलेली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून
संशयी पूर्वा चव्हाण परप्रांतात तरी जायची किंवा परदेशातच निघून जायची. तिला परदेशातनं त्या ठिकाणी पकडून आणलं आणि तिच्याकडनं जे काही शेतकऱ्यांनी व्यापारी अडत्या दलाल यांच्या आमिषाला बळी पडू नये असं माझं आता सभेच्या निमित्तानं आव्हान आहे. तुम्ही अजिबात द्राक्ष मालाच्या फसवणुकीबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करा असं आव्हान देखील नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी केलेलं आहे. आता त्या पूर्वा चव्हाणचा शोध घेण्यासाठी आमच्या नाशिक ग्रामीण पोलिसांना आम्ही त्यांच्या ताब्यामध्ये तिला त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला 15 दिवसापासून PC आणि MCR मध्ये असून सुद्धा अजूनही कुठली ठोस कार्यवाही त्या ठिकाणी झालेली नाही आहे. त्याच्यामध्ये प्रयत्न चाललाय. तुम्ही काळजी करू नका. हे मी तुम्हाला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो. आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून आचारसंहिता आहे तोपर्यंत जे करता येईल ते मी करील. एकदा आचारसंहिता संपू द्या मग मी माझ्या पद्धतीनं पुढचा पूर्ण बंदोबस्त कार्यक्रम त्या ठिकाणी करीन. याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. मित्रांनो, एकंदरीतच ही निवडणूक जाहीर झाली. सगळ्यांना वाटतं मला आमदार झालं पाहिजे. उलट ह्या माझ्या भागानी अनेक खासदार केले. स्वर्गीय सीतारामजी भोये केले, स्वर्गीय हरिभाऊ महाले झाले, स्वर्गीय कचरूभाऊ राऊत झाले, त्याच्यामध्ये स्वर्गीय चेडेम कहांडोळे झाले आणि दुर्दैवाने आजच स्वर्गीय हरिश्चंद्रजी चव्हाण ते देखील खासदार झालेले होते. पण दुर्दैवाने त्यांचं आज सकाळीच निधन झालं. काहीतरी संध्याकाळी त्यांचा अंत्यविधी होणार आहे. ह्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ह्या सर्वांचं मी स्मरण करतो. आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेले हे सगळे सहकारी यांनी प्रतिकूल परिस्थिती नसताना, त्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती होती, अनुकूल परिस्थिती नव्हती, त्या प्रतिकूल परिस्थितीत मात करून त्यांनी तुमचं सगळ्यांचं पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व केलं. आता नवीन पिढी आली. आमच्या धनराज महालेंनी पण आमच्याबरोबर 2009 ते 14 काम केलं. मी कधी तुझे भाव करत नाही. त्याच्यावर त्यांनी सांगितलं माझ्या विकास कामाला अजित पवार पण मदत करत होते, कारण त्यावेळेस मी राज्याचा अर्थमंत्री होतो. साहजिकच आहे, आदिवासी भागाचा प्रतिनिधित्व करणारा एक आमदार 3-3.5 लाख मतांचं प्रतिनिधित्व करतो. मतदारांचं का नाही काम करायचं? माझ्या परीनं मी मदत केली. परंतु हे सगळं होत असताना याही वेळेस त्यांना वाटलं, त्यांनी फॉर्म भरला, त्याच्यातनं आमच्याबद्दल काही गैरसमज मुख्यमंत्र्यांचा झाला की आम्ही अनेक ठिकाणी फॉर्म भरले, कुठेही भरला नव्हता. त्याच्यावर हेलिकॉप्टरनी AB फॉर्म पाठवले. त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली. कुठं गेले AB फॉर्म? हेलिकॉप्टरनी. ही बाबा तर सुटला, यांनी विड्रॉ केलाय. आता एक महिला त्या ठिकाणी अडकलेली आहे. तिलाही सांगितलेलं होतं फॉर्म मागे घे. तिलाही सांगितलेलं होतं. दिंडोरीमध्ये विद्यमान आमदार सरोज आहिरे, नाशिक देवळालीमध्ये, मी चुकून दिंडोरी म्हणलं, नाशिक देवळाली ह्या अधिकृत उमेदवार आहेत. भाजपचा, शिवसेनेचा, राष्ट्रवादीला तिला पाठिंबा आहे. तिची खून घड्याळ आहे. तिथं मतदान करायचं आहे. हे बाईंनी नॉट रिचेबलच झाल्या 3 होईपर्यंत. हा माणूस सच्चा माणूस आहे. हा माणूस सच्चा आहे. त्यांनी CM आमचे एकनाथराव शिंदेंच्यावर विश्वास ठेवला. CM साहेबांनी त्यांना सांगितलं, धनराज काळजी करू नको. मागच्या लोकसभेला पण मी ज्यांना थांबायला सांगितलं त्यांचं पुनर्वसन केलं. त्यांना मी नंतर जे महत्त्वाचं पद पाहिजे ते मिळवून दिलं नाही. खरं आहे. भावना गवळीचं घ्या किंवा इतर काही माझ्या सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी घ्या. तशा पद्धतीनं धनराजजी माझ्या पण ओळखी यांच्या सगळ्यांच्या आहेत. तुम्हाला तर त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु मी माझाही रेटा एकनाथरावांच्या पाठीशी लावीन आणि त्यांना सांगेन की तुम्ही कबूल केलेलं आहे. मी पण त्या मतदारसंघात जाऊन सांगितलं की मी पण मदत करेन. शेवटी आपण शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारे आहोत. ही आपली काम करण्याची पद्धत आहे, परंपरा आहे. त्याच्याहून त्याहीबद्दल काही काळजी करू नका. दुसरं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे ते म्हणजे एकंदरीतच आज
जे काही प्रश्न आहे तिथं मग बऱ्याच माझ्या मायमाऊली बसल्या. मला तर आश्चर्य वाटतंय. मला ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करायचा निर्णय झाला त्यावेळेस मी एकनाथराव देवेंद्रजी बसलो. म्हटलं की बाबा मागं लोकसभेला आपल्याला फटका बसलाय, त्याला काही कारण आहे. जसं एक कारण निर्यात बंदी कांद्याची होती, ते एक कारण होतं. माझ्या मागासवर्गीय समाजाला असं सांगितलं संविधान बदलणार, अब की बार 400 पार कशाला पाहिजे. 250 असले तरी यांचं सरकार येतं, 300 असलं तरी येतंय. अरे तुम्हाला माहिती नाही 400 पार पाहिजे. यांना घटना बदलायची, आरक्षण काढायचंय, संविधान बदलायचंय. झालं, लोकांना काहींना खरं वाटलं. झाली सकाळी तिकडच लाईन लागली. आम्ही बघतोय ते ती तिकडं. आणि आमच्या अल्पसंख्याक समाजाला सांगितलं की अब की बार 400 पार. 400 पार झाल्यानंतर हे हिंदू राष्ट्र होणार आणि हिंदू राष्ट्र झालं की तुम्हाला पकडणार आणि पाकिस्तान बांगलादेशला पाठवणार. आता एवढी 25-30 कोटी लोक कोणी पाठवणं करावे, पण त्यांनी पण फतवा काढला. सकाळी रांगा की बटणं दाबायला सुरुवातच. ज्या आमच्या भारतीताई पवार ढिगाणी मतांनी 5 वर्षापूर्वी आल्या, त्या ढिगाणी मतांनी आता पडल्या ना. काय कारण होतं? कांदा. कांद्याला आमच्या भारतीताईंनी भावकीने मदत केली नाही. बोंबललं आमचं सगळं. म्हणजे हे जे आहे ह्याच्यात कुठंही संविधान बदलायचं नव्हतं. उलट संविधानाचा आपण आदर करतोय. त्या न्यायदेवतेच्या हातामध्ये आता तिच्या पट्ट्या काढल्यात आणि तिच्या हातात संविधान दिलंय आणि तराजू दिलाय. संविधानाचा आदर करून न्याय दे, न्याय देवते न्याय दे, हे त्याच्यात आहे रे बाबा. तुम्ही का उगीच चुकीचं त्यांचं ऐकताय? ते लबाडा घरचं आवत नाही, जेवल्याशिवाय खरं नाही. त्यांचं विरोधकांचं काय ऐकू नका. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, ह्यांना सांगायला आमच्या विरोधात काही नाही म्हणून हे असलं काहीतरी त्यांचं डोकं चालतं. उलट संविधानाच्या पुढं नतमस्तक होऊन आपल्या पंतप्रधानांनी शपथविधीत राष्ट्रभवनमध्ये शपथविधी घेतला, राष्ट्रपती भवनमध्ये. हे बघा ना, आज बहुतेक ठिकाणी संविधान भवनं चाललीत. संविधान इतकं अत्युत्तम आपलं आहे, अच्युत आहे, जगाला हेवा वाटावा असं आहे. 140 कोटी जनतेला एकत्र ठेवणारं हे संविधान आहे. कारण ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. भारतरत्न यांचं ते संविधान आहे. ह्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करा. त्या संदर्भात मला सांगायचं आहे, ही बघा दुपारी चंद्रावर गेला, ह्याला मधीच एकदम त्याला झटका येतो की वादा सुरू होतोय. हे असलंच आहे बघा आमचं. ठीक आहे, जरा पुन्हा आता किक बसली की उठल जायची, कारण किकच भारी आहे. ते काय करणार मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु ह्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी बाबांनो आपल्याला समाजाला साधू संतांच्या विचारांनी पुढे न्यायचं. आम्ही आता अर्थसंकल्प देत असताना आम्ही वारकरी संप्रदायाला पण आमच्या परीनं जे काही सहकार्य करायचं होतं ते केलं. आपल्याला पाणी लागतं, दुसरं लागत नाही. मला आपल्याला एक सांगायचं आहे की यावेळेचा अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही पण विचार केला. आम्ही 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलो. आम्ही 7 वेळेला एका मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आलो, एकदा खासदार म्हणून निवडून आलो. आम्हाला पण काहीतरी अनुभव आहे ना बाबा. आम्ही पण काही उन्हाळे पावसाळे इतरांच्या पेक्षा जास्त बघितले. आमच्यापेक्षा वयस्कर असतील त्यांच्यापेक्षा कमी बघितले, पण इतरांच्या पेक्षा तर जास्त बघितले. आणि मग त्याच्यात आपलं बजेट किती? 6.5 लाख कोटीचं. लाभार्थीला किती लाभ देऊ शकतो? आम्ही सगळे बसलो. साधारण अंदाजे मॅक्झिमम 75,000 कोटी. चला म्हणलं 75,000 कोटी. आणि बाकीचा विकास कामाला पैसा ठेवायचा, बाकीचा पगाराला, पेन्शनला, घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याचं रिपेमेंट करायचं. आणि जसं तुम्ही घर चालवता आणि वर्षाचं बजेट करता, महिन्याचं बजेट करता, त्या पद्धतीनं आम्ही केलं. मग 75,000 कोटीमध्ये कुठल्या योजना घ्यायच्या? 5 लाख कोटीमध्ये योजना घ्यायच्या. एक म्हणजे माझ्या माय माऊलीच्या करता, तिच्याकडे कुणाचं लक्ष नाही, तिला आम्ही सत्तेमध्ये बसवलं.
झेडपी अध्यक्ष, तालुका पंचायत सभापती, नगराध्यक्ष, महापौर केलं, पण आर्थिक बाबतीमध्ये तिला बचत गट काढून दिले. पण अजून मदत पाहिजे होती. जी माझी महिला खुरपणीला जाती, जी माझी महिला झाडू पोतना करती, जी माझी महिला त्या ठिकाणी धुणं भांडी करती, जी माझी महिला काही घरांच्या मध्ये जाऊन स्वयंपाक करून पुढच्या घरी जाते, अशा पद्धतीनं काम, रोजगार हमीवर जाती, अशी कामं आदिवासी भागातल्या महिला किती कष्ट घेतात. झोपडपट्टीमध्ये राहत असताना किती जीवन असह्य जगत असतात. त्या महिलांना काही तिचा मान सन्मान ठेवायला नको. त्यांना त्या ठिकाणी स्वतःला काही घ्यायचं असेल तर कितीदा तिची इच्छा आपण मारायची, कितीदा तिनं आपल्या इच्छेला मुरड घालायची. बाजारामध्ये गेल्यानंतर तिला वाटत नाही की काहीतरी आपण आपल्याकरता घ्यावं, पण तिला घेता येत नव्हतं, कारण नवऱ्याचं तिथं थोडंसं वर्चस्व असायचं, सासू सासऱ्यांचं असायचं, मुलं बाळं असायची. आम्ही ठरवलं 1,500 रुपये द्यायचे. आमच्यावर जे आरोप केले, अरे कशाचं 1,500 रुपये देतात, ह्यांची चुनावी जुमला आहे, हे पैसे देणार नाहीत, ह्यांनी दिवाळखोरी काढली, तिजोरी लुटली, तिजोरी संपवली, काही वाटेल ते केलं. आणि म्हणले काय 1,500 होणार. जेव्हा महिलांचा प्रतिसाद आला ना, मग म्हणले काय देऊन 1,500 दिलं. अरे तुम्ही ₹1.25 दिला नाही, तुम्ही आम्हाला सांगताय 1,500 रुपये दिले. तुमचं सरकार असताना ₹1.25 दक्षिणा तरी दिली का? नाही दिली. मग आम्ही यांना 1,500 रुपये दिले तर ह्यांच्या पोटात दुखायचं काय कारण? कोर्टात गेले. आया बहिणींनो, ही विरोधक कोर्टात गेले तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून. मी आता तुम्हाला सांगायला आलोय, महायुतीतर्फे आलोय, ह्या घड्याळातर्फे, ह्या धनुष्यबाणातर्फे आणि त्या कमळातर्फे आलोय की तुम्ही आम्हाला संधी द्या. पुढे 5 वर्ष तुमची योजना चालू राहील. कोण मायेचा लाल बंद करणार नाही, कोण मायेचा लाल बंद करणार नाही. कारण आज तुम्हाला 5 महिन्याचे 7,500 रुपये दिले. त्याची उदाहरणं नरहरी जिरवाडनी सांगितली. माझ्याकडे पण उदाहरणं आहेत, पण मला पुढे जायचंय, मी वेळ घेत नाही. त्याच्यातनं ते समाधानी झाल्यात. डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे, मध्यस्थी नाही. कुणी मधनच 10-20 रुपये 100 रुपये काढायला संधीच नाही. राज्य सरकारच्या अकाउंटमधनं आमच्या मायमौलीच्या आधार कार्डशी लिंकअप केलं तिच्या अकाउंटमध्ये. मला तर आश्चर्य वाटतं, इथं दिंडोरीला 3,35,000 मतदार आहे. दिंडोरी पेठ, त्याच्यात 1,38,000 महिलांना आम्ही दर महिन्याला 1,500 रुपये देतो. 1,38,000 म्हणजे 2-2.5 मतदारांमागे एक आमची लाडकी बहीण आहे तिथं. हा दोडक्यांनो, लाडकी बहीण आहे. तुम्ही पण दोडके नाही रे बाबा, तुमचंही मत मला पाहिजे. ते म्हणले बघा, महिला लाडकी आणि बहीण लाडकी, भावाकडे तर लक्ष नाही. अरे काय तुला माहिती आहे भावाकडे लक्ष नाही? भावाचं 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावरचं वीज बिल माफ करून टाकलं. केलं की नाही? मागचं बिल भरायचं नाही, चालू बिल त्या ठिकाणी 0 केलंय, पुढचंही बिल भरायचं नाही. हे तुमच्या हातात आहे. म्हणाल कसं? तर ते असं की उद्याच्या 20 तारखेला घड्याळाचं बटन इथं दाबलं की नरहरी तिकडे गेला, नरहरी तिकडे गेला की सरकार आपलं आलं, सरकार आपलं आलं की आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पुढे 5 वर्ष वीज बिल माफ चालू. काय पाहिजे? एवढ्यावर नाही. दुधाचा धंदा आहे 3-5-8-5. माझ्या शेतकऱ्याला 28 रुपये मिळत होते. माझाही दुधाचा धंदा आहे. आणि मग ते परवडत नव्हतं. ते परवडत नव्हतं तर त्यांना 5 रुपये लिटरला वाढून दिले. डायरेक्ट सरकारचे इन्सेंटिव्ह. ग्राहकालाही परवडलं पाहिजे, उत्पादकालाही परवडलं पाहिजे. नंतर 1 ऑक्टोबर पासून 7 रुपये केले. काय वाईट केलं? ग्राहकाचे वाढवले का? नाही वाढवले. माझ्या शेतकऱ्याला 28 आणि 7 35 मिळायला लागले. तो समाधानी झाला. मला त्यालाही समाधानी ठेवायचं आहे आणि ग्राहकालाही समाधानी ठेवायचं आहे. हे आमचं महायुती सरकारचं धोरण आहे. ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीनं आपण पुढे चाललोय. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी माझ्या बांधवांकरता केल्या. त्या संदर्भामध्ये मी कांदा निर्यात बंदी उठवली. आता माझ्या सोयाबीनचा आणि कापसाचा दर जरा कमी आहे. त्याबद्दल पण आम्ही शिवराजसिंग चव्हाण साहेबांशी बोललोय. त्यांनी सांगितलं आचारसंहिता झाल्यावर या एकदा बसू आणि मार्ग काढू. चर्चेतनं मार्ग निघत असतो. त्याच्यामध्ये मगाशी जे नरहरीने सांगितलं
त्याला MIDC पाहिजे होती, मीटिंग घेतली आणि MIDC देऊन टाकली. केलं की नाही? आम्ही कामं करणारी माणसं आहोत, आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही नुसतंच वेळ मारून नेणारी माणसं नाही. ह्या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी करावा. आणि मगाशी नाशिक जिल्हा बँकेचं सांगायचं राहिलं, जशी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 300 कोटी रुपये दिले 10 वर्षाच्या परतफेडीनं, तसं तुम्हाला 700 कोटी रुपये पाहिजेत. त्याच्यातनं उद्या सरकार आपलं येऊ द्या, 700 कोटी रुपये 10 वर्षात त्यांनी फेडावे. त्याच्यात बसून जे काही मगाशी चर्चा केली ती चर्चा करू. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, ते तुम्हाला मान्य करावे लागतील. आणि तुमची बंद पडलेली ही जी काय आर्थिक नाडी आहे ती पण नाडी आपण त्या ठिकाणी सुरू करू. आम्ही बुलढाण्याला केलं, इथंही आम्ही करून दाखवू. काम सुरू केलं होतं, परंतु नंतर आचारसंहिता लागली, तेही काम आपण हातानिराळ करू. हेही मला या निमित्तानं सांगायचं आहे. आज नरहरी झिरवाळ साहेबांना आम्ही परत उमेदवारी दिली. दिंडोरी परिसराच्या केलेल्या विकास कामामुळं या भागाच्या खऱ्या अर्थानं या बाबतीत विकास सुरू झाला आहे. ह्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात आमचा नरहरी झिरवाळ हा सुसंस्कृत आहे, कार्यतत्पर आहे. हा दिंडोरी मतदारसंघाच्या विकासासाठी, आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी आणि बिगर आदिवासींच्यासाठी देखील सतत धडपडत असतो. त्यांच्या माध्यमातून आदिवासींचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, पाणी असेल, दळणवळण व्यवस्था असेल, पेसा भरती असेल, ह्या अनेक बाबींवर लक्ष ठेवलं त्यांनी. आणि त्याच्यातून माझ्या आदिवासी बांधवांच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या करता त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी बिगर आदिवासीला देखील ह्या ज्या माझ्या द्राक्षाविषयाच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी मला सांगितल्या. आज ह्या दिंडोरी मतदारसंघाच्या सिंचनाचा, रोजगाराचा, रस्त्यांचा, पाण्याचा प्रश्नासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. दिंडोरीकरांच्या सुखदुःखात ते सातत्याने सहभागी होत असतात. दिंडोरीकरांच्या, माझ्या पेठकरांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. त्यांनी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय कर्तव्य भावनेनं आणि सामाजिक बांधिलकी जपून केलेली धडपड माझी दिंडोरीची जनता कधी विसरू शकत नाही, माझी पेठची जनता कधी विसरू शकत नाही. अतिशय सादर राहणीमान, सरळ मार्गी स्वभावाबरोबरच कर्तव्य दक्ष, संवेदनशील, कार्यक्षम, अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. ते पण आपल्याला विसरता येणार नाही. आम्हाला त्यांना सगळ्यांना मिळून शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा जो काही विचारांचा, कार्याचा वारसा आहे तो आम्हाला पुढे न्यायचा आहे. आणि ह्या आपल्या राज्याला प्रगत, पुरोगामी, सर्व धर्म समभावाचे विचार जनमानसामध्ये रुजवण्याचे महत्त्वाची भूमिका ही आम्हाला पार पाडायची आहे. त्याच्यामध्ये त्यांची मदत ही मला मोठ्या प्रमाणावर होते. जेवढे आमचे महायुतीचे आमदार जास्त निवडून येतील तेवढी आमची एकनाथराव शिंदेची, तेवढी आमची देवेंद्रची, तेवढी माझी अजित पवारची ताकद त्या ठिकाणी वाढणार आहे. राज्याच्या उत्पन्न वाढीबरोबरच रोजगार निर्मितीच्यासाठी देखील त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच माझ्या ऑफिसमध्ये 31 जुलैला MIDCच्या करता बैठक झाली आणि दिंडोरी आणि भेंडी येथील MIDCचा प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी पावलं उचलली. कोणत्याही परिस्थितीमध्ये माझं दिंडोरी असेल, कळवण सुरगाणा असेल, या मतदारसंघात आदिवासी समूह विकास योजनेअंतर्गत MIDC उभारण्याच्या करता आणि त्या भागातल्या तरुण तरुणींच्या हाताला काम देण्याच्या करता इतरही भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. त्याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची शंका ही मनामध्ये बाळगू नका. अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो. आणि एकंदरीतच आता राहिलेल्या दिवसात अजून कोणी काही वेगवेगळ्या मला काही निवेदन आलेली की बाबा दादा तुम्ही 3, 5, 7.5चं वीज बिल माफ केलं, परंतु उपसा सिंचन संस्थांचं पण वीज बिल माफ करा. त्याकरता आम्ही नवीन प्रस्ताव आणतोय. एकनाथराव देवेंद्रचं आणि माझी चर्चा झाली. 9,500 मेगावॉट वीज आम्ही सोलरवर तयार करतोय. आणि ती सोलरवर तयार झाल्यानंतर हे टप्प्याटप्प्याने जे उपसा सिंचन योजना आहेत ह्या आमच्या सोलरवर आणायच्या चालल्या आहेत की जेणेकरून त्यांचं वीज बिल त्यांना येऊ नये.
फक्त थोडी कळ काढा, कारण आत्ता जेवढं देता येईल तेवढं दिलेलं आहे. 75,000 कोटी रुपये तुम्हाला दिलेले आहेत. पुढची कामं करत असताना विकास कामावरही कुठली अडचण न येऊन देता, त्याच्यावरही परिणाम न होऊन देता, हे आता खोटंच सांगतात आम्ही असं करणार तसं करणार. त्यांनी ज्या घोषणा केल्या त्यांना 3 लाख कोटी रुपये लागतात, एवढे पैसेच तिथं नाही आहेत. ते निव्वळ आता आमच्या लाडक्या बहिणी आमच्याबरोबर आहेत ते त्यांना दिसायला लागलं, त्याच्यामुळं त्यांच्या पोटात गोळा आलाय विरोधकांच्या, आणि म्हणून काही थापेबाजी त्यांनी करायला सुरुवात केली. त्यांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका, हीच तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. आणि तुम्ही घड्याळाचं त्या ह्याच्यामधलं 3रं बटन दाबून आपल्या ह्याला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी करा नरहरी झिरवाळला, आणि माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. मी सांगितलेल्या प्रश्नाची पूर्तता करण्याच्या करता मी देखील कुठं तुम्हाला कमी पडणार नाही, हा अजितदादाचा वादा आहे. हा देखील शब्द मी आपल्याला देतो. आणि प्रचंड मताधिक्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही तुमचं काम करा, पुढचं काम मी माझं करीन, हाही शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आवर्जून उपस्थित सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. नरहरी झिरवाळसाठी 20 नोव्हेंबरला आपल्या घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद, उपस्थितांचे धन्यवाद, सर्व बंधू भगिनी त्यांचे मनापासून धन्यवाद. लक्ष